क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। का तर मेंढरानं त्या अभिषेकामध्ये शांतीनं टिकून राहावं, घोंगावणाऱ्या माशांपासून त्या मेंढरांचा बचाव व्हावा म्हणून मेंढपाळ काय करतो, या मेंढराला ताज्या तेलाचा अभिषेक करतो आणि त्या घरामध्ये पाठवतो। म्हणतो जिथं आहे तिथं तू राहा, का या माशांनी तुला उपद्रव देऊन तुझ्या मनाची शांती, तुझ्या मनाचा आनंद, दिवसभर तू केलेलं कष्ट आणि आता दिवसभरचं तू फिरलेला आहे, आता त्या असणाऱ्या माशांनी तुला उपद्रव देऊ नये म्हणून मेंढपाळ काय करतो, तेल घेतो आणि माशांच्या डोक्याला लावतो। त्या माशा त्याच्यावरती घोंगत नाही, वासाने निघून जातात, त्या माशात मेंढराला त्रास देत नाही। आणि आता शास्त्र काय सांगतं, मेंढपाळ मेंढरांना अभिषेकाचं तेल लावतो, तसं तुम्हाला देवानं अभिषेक, दाविदाला पण अभिषेक दिला, राजाचा अभिषेक। अभिषेक टिकून ठेव ना, अभिषेक टिकून ठेवायचा तर तुला लढावं लागणार आहे। घरामध्ये बसून तुला अभिषेक नाही टिकून ठेवता येणार। ऐका, प्रत्येकाला देवानं अभिषेक दिलेला आहे, काही ना काहीतरी अभिषेक दिलेला आहे आणि कोणताही अभिषेक कमी जास्त नाही। प्रत्येक अभिषेक हा देवापासून आहे आणि देवापासून असणारा अभिषेक मेंढरांना ओळखता आला पाहिजे। कोणता अभिषेक प्रभूने मला दिलेला आहे आणि तो अभिषेक तुम्हाला असताना जसं मेंढरांच्या डोक्याला तेल लावलं जातं, तसं माझ्या डोक्याला, आता मी पाळक म्हणून देवानं मला अभिषेक केला, पाळकाचा, प्रीचरचा अभिषेक मला केला। आता विचार करा, प्रीचरचा अभिषेक केला म्हणजे मी प्रीचिंग करत राहिलो तर माझा अभिषेक तसाच आहे, मला माशा त्रास देणार नाही। काय बोलतो ऐका बरं का, शास्त्रातल्या गहन गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे। दाविदाला राजाचा अभिषेक आहे आणि सांगितलं राजानं युद्धभूमीवर गेलं पाहिजे म्हणजे त्याचा अभिषेक टिकून राहणार आहे। आता दावीद त्यानं त्याचा अभिषेक म्हणजे तेलच लावून घेतलं नाही, तो थांबला घरी, वर्षाच्या सुरुवातीला गेलाच आणि त्यानं खिडकीतनं पाहिलं। खिडकीतनं पाहिल्याबरोबर त्याला सैनिकाची पत्नी आंघोळ करताना दिसली, माशा डोक्यामध्ये घुसल्या। राजाचा अभिषेक कुठे आहे? माशा डोक्यामध्ये, व्यभिचार डोक्यामध्ये घुसला। आता व्यभिचार डोक्यामध्ये घुसण्याचं कारण काय? मेंढरू बनण्याच्या ऐवजी ताकदवान व्यक्ती बनला। बघा मी तुम्हाला काय सांगतो, दावीद राजा पण होता आणि मेंढपाळ पण होता, परंतु राजाची आणि मेंढपाळाची ताकद, दोन्ही ताकदी त्याला माहिती होत्या। आता त्यानं काय केलं माहिती का, राजा असल्या कारणानं सैनिकाची पत्नी घरामध्ये आणली। राजाला अधिकार आहे कोणाची पण बायको आणायची, आणली त्यांनी बायको। त्यानं त्या सैनिकाची पत्नी आणली, त्या सैनिकाला मारून टाकलं। राजा आहे तो, कोणालाही मारू शकतो।
मेंढरू, आता कुठं तो मेंढरू आहे? आता मेंढरू नाही, आता तो राजा बनलेला आहे. आणि मग नाथान संदेश ठेवून त्याला आठवण करून देतो. दाविदा काय म्हटलं माहिती का, एकाकडे एकच मेंढरू होतं आणि त्या माणसाकडे पुष्कळ मेंढ्या होत्या, परंतु त्यानं त्याचं मेंढरू सोडलं आणि दुसऱ्याची एक मेंढी घेऊन आला. म्हटलं कोण आहे तो? त्याला माहिती ना, त्यानं कसं मेंढरू सिंहाच्या जबड्यातनं आणलं, तसं आता याच्याकडे पण एक मेंढरू आहे आणि ते मेंढरू आणणारा व्यक्ती कोण आहे? नाथान म्हणतो तूच आहे रे, तूच तो मेंढपाळ आहेस, तूच तो व्यक्ती आहे ज्यानं दुसऱ्याची एक मेंढी म्हणजे त्याची पत्नी, ती पत्नी असताना तू काय केलं? तिला घेऊन आला आणि संदेश त्याला मारून टाकलं. तू तर व्यभिचार पण केला आणि खून पण केला. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मेंढरू हरवतं पण देव त्याला हरवू देत नाही. मग प्रभूनं काय केलं? त्याला त्याच्या चुका दाखवल्या. मेंढरांनो, कधी कधी चुकता, मार्ग भरकटून दाखवता, पण जेव्हा पाळक तुम्हाला चुका दाखवतो त्यास ते स्वीकारा. दाविदानं स्वीकारल्या, तुम्ही स्वीकारा. का तर तुम्हाला देवाचं मेंढरू बनून जीवन जगायचं आहे. देवाचं मेंढरू म्हणून जीवन जगा, बंड करू नका. दाविदानं बंड केलं नाही. नाथान संदेश त्याला त्यानं मारलं नाही. कोण मारलं माहिती का? जेव्हा योहानानं हेरोदाला सांगितलं, अरे तू आपल्या भावाची पत्नी आणली, त्यावेळेस हेरोदिया काय म्हणती, तुझ्या बापाचा वाढदिवस आहे, नाच कर, मुलीला सांगते डान्स कर. आणि तुझा बाप ज्यावेळेस प्रसन्न होईल ना, तर त्यानं विचारलं, मी तुला काय पाहिजे विचारलं ना, काय बक्षीस देऊ? तर योहानाचं शिर माग. योहानाचं शिर माग. दाविदानं नाथानाचं शिर नाही मागितलं. दाविदानं असं लिहिले शास्त्रामध्ये, मी रोज माझं अंथरुण अस्वांनी विजून टाकलं. का? मेंढरू जरी चुकलं तरी देव त्याला ताळ्यावरती आणतो. मेंढरांनो, तुम्ही भरकटून जाऊ शकता, तुम्ही चुकू शकता, तुमच्या हातून काहीतरी अपराध, तुमच्या हातून काहीतरी चुका घडू शकतात. मेंढरा आहात तुम्ही. अपराध, आपल्या चुका कबूल करणं, देवासमोर नम्र होणं, पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडे खरा पश्चाताप येत नाही, जोपर्यंत तुमच्या चुकांची जाणीव तुम्हाला होत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाची मेंढर कधीच बनू शकत नाही. काय मोठी समस्या आमच्या जीवनामध्ये. पाप करणं ही समस्या नाही, पापाची कबुली न देणे ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जगामध्ये पाप आहे, मोठमोठ्या लोकांकडनं पाप घडलेले. पाप घडू शकत नाही असा एकही व्यक्ती जगामध्ये अस्तित्वात नाही, एक सुद्धा नाही. बायबल शास्त्रात लिहिलं, नीतिमान कोणी नाही, एक सुद्धा नाही. सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले. सर्वजण पापी आहेत. सकाळी पण तुम्ही ऐकलं, नीतिमान माणसं शास्त्र हातामध्ये घेऊन पापी व्यक्तीला शोधण्यासाठी गेले. दुसऱ्याचं पाप शोधू नका, स्वतःचं पाप शोधा. खरी मेंढर आपलं पाप शोधतात, आपल्या चुका शोधतात. मेंढरांना हरवलं हे समजलं पाहिजे. जी मेंढर हरवतात, ऐका, मेंढरांचं एक वैशिष्ट्य आहे, मेंढपाळ आपली मेंढर हरवू देत नाही. कोणती मेंढर हरवत नाही? जी मेंढर चुकल्यावरती आवाज करतात, हरवल्यावरती आवाज करतात. मेंढरा आणि मेंढपाळाला आरोळी देतात आणि म्हणतात, मेंढपाळा आम्ही हरवलो. त्यांचा आवाज आहे, त्यांची एक विशिष्ट प्रकारचं ओरड आहे. मेंढपाळच्या कानावरती ती ओरड जाणं गरजेचं असतं. जोपर्यंत मेंढपाळच्या कानावरती ओरड जात नाही, तोपर्यंत मेंढपाळाला कळत नाही ती मेंढर कुठं हरवलेली आहे. अलिशाला सुद्धा संदेष्टा म्हणतो की अलिशा, आपलं हे असणारं आश्रम मोठं करायचंय, तर परमिशन द्या की आम्ही जाऊन आणि त्या रानामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन तोळ्या कापून घेऊन येऊ. अलिशा म्हणतो जा. तो म्हणतो नाही, तुम्ही आमच्या बरोबर आल्याशिवाय आम्ही एकटं होऊन जाणार नाही. आणि मग अलिशा त्यांच्याबरोबर जातो आणि झाड तोडणाऱ्यांच्या हातातनं कुऱ्हाड निसटती. त्यास अलिशाला सांगतो, स्वामी हाय हाय, माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. अलिशाचा प्रश्न काय, तुझी कुऱ्हाड कुठे पडली? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मंडळांना पत्र लिहिताना तो म्हणतो, तू कुठून पडला याची आठवण कर. कुठं पडलेला आहात? पडणं हा प्रॉब्लेम नाही, कुठं पडला, हरवला कुठं तुम्ही पहा. मग शास्त्रात उल्लेख केला नाही का, एका स्त्रीकडे 10 नाणी होती, त्यातलं एक नाणं हरवलं. तिनं दिवा घेतला आणि सगळं घर शोधायला सुरुवात केली. शोधणे आहे ती, जिचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे. दिवा पेटवला होती नाही,
काय हरवलं शोधण्यासाठी एक नाणं, एक क्वालिटी, एक चांगला विचार, एक पाचारण, ज्या गोष्टीसाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलं, वेगळं केलं, जे तुमची क्वालिटी होती, तुम्हाला असंच देवानं नाही निवडलं. मला काय प्रभूनं अशीच सेवा दिली का? काहीतरी क्वालिटी माझ्यामध्ये होती. हो, क्वालिटी होती माझ्यामध्ये, अशीच नाही सेवा केली मी. अजूनही माझ्यामध्ये त्यागाची भावना आहे. अजूनही मी सेवेसाठी काही पण करू शकतो, काही पण करू शकतो, कुठल्याही थराला मी जाऊ शकतो. सेवा हे माझ्या जीवनाचं इतकं मोठं अंग आहे. काहीही करू शकतो मी, काही सुद्धा. काय तुम्हाला वाटतं सेवेला मी असाच उभं राहिलो? नाही हो. मी ज्या सेवेला निघालो, घरामध्ये एकटाच एज्युकेटेड मुलगा, घरामध्ये माझ्या आईनं मला शिक्षण दिलं. पण जेव्हा सेवेला मी बाहेर पडलो, त्यास माझी आई घर चालवण्यासाठी, माझे वडील दारू पिणार होते, घर चालवण्यासाठी ती 4 घरची धुणभांडी करत होती. तिचं श्रम मी पाहत होतो. आणि मला जेव्हा मी एवढं शिक्षण घेतलं आणि तेव्हा नोकरी करण्याच्या ऐवजी मी मिनिस्ट्रीला बाहेर पडलो, की त्या मिनिस्ट्रीत मला काही मिळत नव्हतं. काहीतरी क्वालिटी होती ना माझ्यामध्ये, त्याग करण्याची क्वालिटी होती माझ्यामध्ये. ज्या सेवेला निघालो त्यास काहीच माझ्याकडे नव्हतं, वाहन सुद्धा नव्हतं, चालत चालत मिनिस्ट्री करत होतो. काहीतरी क्वालिटी होती ना. आता विचार करा, ही क्वालिटी प्रभूनं पाहिली. मेंढरू म्हणून खालीमान घालून मी प्रभूची सेवा केली आणि कालांतराने ती क्वालिटीच माझ्यामधनं हरवली. आणि ती कशी हरवली हेच माझ्या लक्षात येत नाही. मी कुठून पडलो, कुठं माझं पतन झालं. तुम्हाला पण प्रभूनं निवडलं मंडळीचे भाग म्हणून. तुमच्याकडे नम्रता, तुमच्याकडे लीनता, जसं आता पाळक साहेबांनी सांगितलं की साधं सतरंजी टाकण्याचं काम तुम्ही आल्यावर सुरुवातीला ते तुमच्यामध्ये क्वालिटी होती. सतरंजी टाकायला तुम्ही तयार होता, छड साफ करायला तुम्ही तयार होता. माझी पण सुरुवात, मी चर्च, काहीच्या गोठ्यामधलं चर्च होतं, ते चर्च आम्ही धुवायचो. रविवारी जनावर बाहेर काढायचो, त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन सगळं शेण काढायचो आणि सकाळी 7ला जाऊन ते सगळं चर्च आम्ही पुसायचो. चर्च बांधल्यावर सुद्धा चर्चला येणारे लोक त्यांचं टॉयलेट साफ करणं, सगळं स्वच्छ ठेवणं, का तर लोकांना आतमध्ये चांगलं फिलिंग यायला पाहिजे. मग आम्ही ते करतो. तो शनिवारी जाऊन रात्रभर प्रार्थना करायचो, रविवारी सकाळी चर्च सगळं साफ करायचो. आणि ते कुठंतरी काहीतरी क्वालिटी होती, पण हरवली का ती? मेंढरू म्हणून लक्षात आलं का मी कुठं हरवलो, कसं हरवलो, कोणती क्वालिटी माझ्यामधनं लोप पावलेली, कोणत्या गोष्टी माझ्या हातातून निसटून चाललेल्या आहेत. क्वालिटी आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही प्रभूला आरोळी मारता. ते तुम्हाला जाणवतं की माझ्याकडे त्यावेळेच्या गोष्टी आता नाही, हे जाणू द्या. जे तुमचा बाप्तिस्मा झाला, तुमचं तारण झालं, प्रभू समोर किती नम्रतेने देवाकडे तुम्ही आलेला. काय नम्रता तुमच्यामध्ये होती, काय सहनशीलता तुमच्याकडे होती. तारणाच्या दिवसातली सहनशीलता, तारणाच्या दिवसातली नम्रता, तारणाच्या दिवसातलं तुमचं चांगुलपण, एकमेकाला भेटल्यावर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या उकळ्या फुटत होता, आनंद निर्माण होता, आज तो आनंद तुमच्याकडे गेला. हरवलं का ते? हरवलं का ते पाचरण? हरवलं का ते चांगुलपण? हरवली का ती दया? हरवला का तो अभिषेक? हरवला का ते प्रार्थना करण्याचं अंतःकरण, जी तुम्हाला भूक तहान होती? नाही, मी परमेश्वराच्या मंदिरात जाईल, मी प्रार्थना करेल, मी वचन वाचेल, मी विश्वास ठेवेल. आता ती क्वालिटी कुठे आहे? हरवली का? आणि आरोळी का देत नाही? प्रभू आम्ही हरवलोय, प्रभू आम्ही गमावलोय. आता ती शांती माझ्याकडे नाही, ते अभिषेक, ते तारण माझ्याकडे नाही, तो आनंद माझ्याकडे नाही. आता जो तुमचा आनंदाचा कोरडेपणा, लक्षात ठेवा, आनंद असणं आणि आनंदाचा कोरडेपणा असणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आनंद आहे पण आता कोरडेपणाचा आनंद आहे. पूर्वी तुम्ही सभेला जाताना तुमच्यामध्ये एक प्रकारचं जल, एक झील होता. काय? जायचं आणि प्रभूचं वचन ऐकायचं. काय? सोड म्हटल्यावर सोडायचं. दाविदाला देवानं सांगितलं सोड, ठाक करून टाक या गोष्टीचा. दावीद पापापासून जन्मलेलं लेकरू सोडायला तयार नव्हता. ते लेकरू वाचावं, ते लेकरू वाचा म्हणून तो प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे. परंतु देवानं ते लेकरू मारून टाकलं, त्याला दाखवलं पापापासून जन्मलेली कोणतीच गोष्ट मी जिवंत ठेवू शकत नाही, कारण तो म्हणतो जसा मी पवित्र तसे तुम्ही पवित्र असा, जसा मी पवित्र तसे तुम्ही पवित्र असा. आणि पवित्र या शब्दाचा अर्थ काय? तुमच्यामध्ये पावित्र्य, तुम्ही पवित्र आहात ओळखणार कसं? काय होतं माहिती का? आमच्याकडं पवित्रतेची व्याख्याच आम्ही बदलून टाकली. आम्हाला पवित्र शब्दाचा अर्थ फक्त कपड्यापुरता मर्यादित आहे. बघा तुम्ही, प्रभू
प्रभोजनाला पांढरे कपडे, इतर वेळी नाही पण प्रभोजनाला. कशासाठी? कारण आम्ही काय म्हणतो, आज पवित्र मेज आहे. म्हणजे काय? मेजाचं पावित्र्य तुम्ही कपड्यात दाखवणार आहे. मेजाचं पावित्र्य कपड्यामध्ये नाही, मेजाचं पावित्र्य हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये पावित्र्य आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? हृदय सगळ्यात कपटी आहे. घाण कशामध्ये? कपड्यामध्ये घाण नाहीये. इथून तुम्ही साफ करा. तसं असतं, दरिद्री लाजरस स्वर्गामध्ये गेला नसता आणि श्रीमंत माणूस नरकामध्ये गेला नसता. दरिद्री माणसाची क्वालिटी काय? त्याच्या अंगावर तर चांगले कपडे पण नाही, पण त्याने ती शुद्धता सांभाळली. हो, मेंढरू म्हणून कसं राहायला पाहिजे ना, हरवू द्यायचं नाही. त्याचा विश्वास त्याने हरवला नाही, त्याची शुद्धता त्याने हरवली नाही, टिकून राहिला तो. आमची शुद्धता काय? आमचं पावित्र्य काय? बऱ्याच लोकांना असं वाटलं, हे वाचलं पवित्र शास्त्र की आम्ही शुद्ध होणार आहे. मला दुसऱ्या भाषेत तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या घरामध्ये साबण तुम्ही आणून ठेवला, त्याचं कवरच काढलं नाही आणि तो कपड्यांना घासलाच नाही तर कसं काय शुद्ध होणार आहे? कपडे कसे स्वच्छ निघणार आहे? साबण आहे. तुम्ही नाही, माझ्याकडे साधा सुद्धा नाही, रिन बार आहे. रिन बार असून उपयोग काय? घासती का कपड्याला? कपड्याला घासल्यावर मळ निघतो. तसं देवाचं वचन आहे, हे घासलं ना मग मळ निघणार आहे. बघून नाही मळ निघणार. हे घासायचे हृदयावर, रागावरती, द्वेषावरती. हे देवाचं वचन, राग येऊ दे, पाप करू नको, राग येऊ दे, पाप करू नको. एकदा तुम्ही घासायला लागल्याबरोबर तुम्हाला कशाला राग येतो, आणि राग नाही आला की तुम्ही शुद्ध झाला. शुद्धता त्याला म्हटलेलं आहे. हरवलाय हो तुम्ही, रागामध्ये हरवून गेलाय. कित्येक लोक रागात हरवून गेलेले आहेत. उधळ्या पुत्राचा भाऊ, ज्यानं संपत्ती उधळली नाही. दोन प्रकारचे लोक आहेत. उधळ्या पुत्र संपत्ती उडून हिरो ठरला, आणि उधळ्या पुत्राचा भाऊ घरामध्ये बसून झिरो ठरला. हो, तो सगळं उधळला आणि हिरो ठरला. बघा, उधळ्या पुत्राचं जर कॅरेक्टर करायचं संडे स्कूलला ना, लेकरांना जमवा आणि त्याला म्हणा, बाळा तुला कोणतं? तो म्हणतो मला उधळ्या पुत्र बनव. भाऊ का नको? तो तर चांगला होता. त्याने उधळून पण तो हिरो झाला, आणि उधळ्या पुत्राचा भाऊ चांगला राहून पण झिरो झाला. त्याला कोण किंमतच देत नाही. कारण काय? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. उधळ्या पुत्राचा भाऊ, उधळ्या पुत्र बापाकडे येऊन त्या मेंढराप्रमाणे ओरडतो, बाबा तुमच्या विरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध पाप केलं. त्याचा बाप म्हणतो, माझं मेलेला मुलगा जिवंत झाला, माझं हरवलं ते मला पुन्हा सापडलं. याचा भाऊ घरामध्ये राहून त्याचं अंतःकरण भावाविषयी नीट नव्हतं. लक्षात ठेवा, जगामध्ये जाऊन तुम्ही किती पण भरकटून आला, पण एकदा पश्चातापाची आरोळी मारली की तुमचा देव हरवलेले मेंढरू शोधतो. आज तुम्ही हरवलेला असाल, फक्त एकदा देवाला आवाज देऊन बघा, प्रभू पुन्हा एकदा माझ्या जीवनाचं पुनरुज्जीवन कर. मी तुम्हाला सांगतो, देव पहिलाच दर्जा तुम्हाला देईल. पहिलाच दर्जा. बरं का, बऱ्याच लोकांना असं वाटतं हरवलं, आता सगळं संपलं, आता पाप घडलं. परवा एक मुलगी आली होती, छोटी मुलगी होती, अगदी 11वीला मुलगी. विचारलं तिला, तिचे आई बाप सांगायला लागले नीट वागत नाही. आणखीन एका मुला सांगते, विदर्मी मुला सांगते तिचं प्रेम जमलेलं आहे. बाळकसाहेब तिला समजावून सांगा. बऱ्याच गोष्टी बोललो, शेअर केल्या. ती तिच्या आईला काय सांगायला लागली, आता माझं सगळं संपलं. म्हणजे काय? रडायला नको, आक्रोश करायला नको की नाही मी सगळं संपलंय. म्हणून तर बघा ना देवा, अहो ज्या येशूनं, ऐका बरं का, त्या व्यभिचारी स्त्रीला विहिरीवरती असताना तुझ्याकडे 6 नवरे होते, 6वा तुझ्याकडे तो तुझा नवरा नाही, दुसऱ्याचे नवरे घरामध्ये आणले. परंतु त्या बाईनं ती म्हटले, प्रभू तुम्ही ठीक बोलता, हे असंच आहे. त्या गोष्टीला ती सावरासावर करत बसली नाही. मला समजून घेणारं कोण नव्हतं, मग माझं घर कसं चालणार, मग मला पाप करावंच लागतं ना, कोण माझ्या घराचं पुनरुज्जीवन करणार, मी कसं कुटुंब चाल. ती म्हटली तुम्ही ठीक बोलता प्रभूजी. एक वाक्य बोलली हो, व्यभिचारी स्त्रीचं रूपांतर शम्रोन बदलणाऱ्या सुवार्तिकेच्या द्वारे झालं. आधी व्यभिचारी होती, पण पश्चाताप केल्यावर सुवार्तिका बनली. ही क्वालिटी तुमच्यामध्ये यायला पाहिजे. हरवलेले मेंढरं शोधण्याचं काम प्रभू करत आहे. पहिले हरवलं हे कबूल करा ना. मेंढरं हरवले. आता काय होतं माहिती का,
जास्त गाणं गातात ना, हरवलं 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 एक मेंढरू माझं हरवलं, तर गाणाऱ्याला काय वाटतं, समोरचं हरवलं. अरे ते नाही, तूच हरवला. गाणे गाणं काय ते बघताना बघा त्यांचे डोळे बिळे गाताना हरवलं हरवलं हरवलं, उगाच कोणाकडे तरी बघायचं आणि एक मेंढरू आणि सापडलं सापडलं सापडलं, जसं काय तेच सापडलं. अरे ते नाही हरवलं, तू हरवला. हा अहंकार, हा मीपणा, ही दांभिक धार्मिकता तुझ्याकडे आली ना, याच्यानं तू हरवून गेलेला आहे. म्हणून निकोदेमस म्हणतो मला स्वर्ग राज्य मिळावं म्हणून काय केलं पाहिजे. अहो निकोदेमसला स्वर्गाच्या राज्याची खात्री नाही आणि तुम्हाला एका गाण्यात खात्री वाटते. एक गाणं गायलं म्हणजे तुम्ही स्वर्गात पोहोचला. हरवलं हरवलं मेंढरू माझं हरवलं. अरे हरवलं मी स्वतः, मी हरवलं हे लक्षात यायला पाहिजे ना. माझ्यामध्ये काहीतरी चुका आहेत, माझ्यात काहीतरी कमतरता आहे. पौलाला ही गोष्ट माहिती होती म्हणून पौल काय म्हणतो माहिती का, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे, सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल काय पौलाची क्वालिटी आहे, ज्याच्या सावलीने लोक बरे होत होते. जो पौल इतका अभिषेकानं, इतका सामर्थ्यानं भरलेला पौल आहे, या पौलाचा विश्वास, याची सेवा, या पौलाला ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये सेवेत त्यानं केल्या त्याच्यासारखी सेवा कोण करत नाही. पण तो पौल म्हणतो जगात सगळ्यात मोठा पापी मी आहे. तो सुद्धा स्वतःला शोधतो. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही स्वतःला शोधलंच नाही. आमच्यामध्ये काय गुणधर्म आहे माहिती का, आम्हाला सारखं वाटतं आम्ही चांगले आहोत, आम्हाला समजून घेणारं कोणीच नाही. हीच आमच्यामध्ये असणारी सगळ्यात मोठी शोकांतिका. बऱ्याच लोकांना वाटतं मी चांगलं आहे. पाळक साहेब जे वाईट वागतात त्यांना खांद्यावर घेतात आणि आम्ही चांगले वागतात आम्हाला दूर लोटून देतात. नाही हो, हरवलं याची आठवण करा, परफेक्ट बना. आपल्या मेंढरांना तो हरवू देत नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, 99 मेंढरं तशीच ठेवतो, पण एक हरवलेल्या मेंढराचा शोध घेतो. मेंढर जर बनाल ना, म्हणजे मेंढर बनून ओरडा. लक्षात घ्या, मेंढरांमध्ये आणि शेरडांमध्ये वेगवेगळे आवाज आहेत. मेंढर बॅब्या करतात आणि शेरड म्याम्या करतात. मेंढर काय करतात, बोला की, बॅब्या. मेंढर काय करतात आणि शेरड म्या. म्या आहे म्हणून चर्च चाललंय, म्या वाजवतो, म्या गातो, म्या दशांश देतो, सगळं माझच आहे. ज्या मेंढरांमध्ये हा मीपणा येतो ना, जी शेरड म्या म्या करतात त्यांना प्रभू जवळ करत नाही. पण मेंढर ब्या ब्या करताना ओरडून, ब्यामध्ये आणि म्यामध्ये फरक आहे. म्यामध्ये अहंकार आहे, ब्यामध्ये पश्चाताप आहे. म्यामध्ये अहंकार आहे, मी आहे. एरियामध्ये काय झालं, मी एकटाच उरलोय प्रभूजी, सगळे विश्वासणारे गेले, मी एकटाच उरलो. अरे 60,000 संदेश ज्याने अजूनपर्यंत त्या मूर्तीला दंडवत केलं नाही. तुला काय वाटतं तू एकटा आहे का? मी पण आहे. तो मेंढर बना, हरवलं याची जाणीव निर्माण द्या. पहिली क्वालिटी बायबल सांगतं की मेंढरू हरवू देत नाही, म्हणून पहिल्यांदा हरवलेल्या मेंढरानं ओरडणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, या हरवलेल्या मेंढराला शोधायचं काम मेंढपाळ करतो. यशाचं पुस्तक, दुसरी क्वालिटी 53 अध्याय आणि त्याचं 7 वचन. यशाचं पुस्तक 53 अध्याय 7 वचन. त्याचे हलाल केले तरी त्याने शोषिले, त्यानं सोसलं, आपले तोंड सुद्धा उघडले नाही, आपले तोंड सुद्धा उघडलं नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. आता दुसरी मेंढराची क्वालिटी. पहिली क्वालिटी मेंढरू हरवतं, प्रत्येक मेंढरू हरवतं. ऐका, जर तुम्ही मेंढर आहात तर तुम्ही कबूल केलं पाहिजे, मी हरवलोय, मी हरवले. ज्याला हरवल्याची जाणीव नाही ते मेंढरच नाहीये. ज्याला वाटतं मी धार्मिक आहे, ज्याला वाटतं मी चांगला आहे, ज्याला वाटतं मी परिपूर्ण आहे, मी परफेक्ट आहे. आमच्यामध्ये आज ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मला असं वाटतं मी जगात सगळ्यात चांगला व्यक्ती आहे, मीच. माझ्याशिवाय दुसरं चर्च मध्ये कोणीच चांगलं नाही, माझ्या आजूबाजूला चांगले लोक नाही, माझ्या घरामध्ये चांगले लोक नाही.
कामाच्या ठिकाणी चांगले लोक नाही, मी एकटा चांगला आहे, हे मीपणा ज्याच्यामध्ये आहे ती मेंढर नाही. दुसरं मेंढराचा गुणधर्म काय? शास्त्र सांगतं लोकर कातरणाऱ्या समोर गप्प राहावं, तशी मेंढर गप्प राहतात. म्हणजे मेंढराचा दुसरा गुणधर्म काय माहिती का? मेंढरानं लोकर दिली पाहिजे, कातरू दिली पाहिजे लोकर. मेंढरा लोकरच देत नाही तर ती कसली मेंढर असणार आहे? परमेश्वर माझा आणि मला बोला की जरा जोरात म्हणा बरं. पहिलं आता जे स्तोत्र आपण वाचलं 23वे स्तोत्र पहिलं वचन, परमेश्वर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, अजून मला काही उणे पडणार. आता तुम्हाला काही उन्ह नाही पडायला पाहिजे तर पहिली क्वालिटी काय? मेंढरू बनायचं. म्हणजे तुम्ही ओरडायचं, हरवलोय हरवलोय हरवलंय, चुकलंय चुकलंय चुकलंय, काही चुकलं, काहीतरी चुकलंय ना. आमची मेंढरं कशी आहेत माहिती का? ते पाळकाला जामीन धरतात. पाळक साहेब माझं काय चुकलं सांगा. का देव मला उत्तर देत नाही? माझं बरं, त्यांचं बोलण्याची पद्धत पण ती अरे रे, काय चुकलं सांगा बरं माझं, का देव माझं ऐकत नाही? ती मेंढर नाही तो, ती शेरड आहे. माझं काही चुकलंच नाही, मी चर्चला जाते, उपवास करते, दानधर्म करते, सगळं काही करते, बाळा माझं चुकलं काय? हे चुकलंय ना, तू जे करती ना, तुला असं वाटतं ते करत असताना ते मी देवावरती उपकार करत आहे. तुम्ही जे करता देवावरती उपकार करत नाही, त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत म्हणून तुम्ही करत आहात, उपकार नाही करत तुम्ही. मी प्रीचिंग करतो म्हणजे देवावर उपकार नाही करत, त्याचे आशीर्वाद मला मिळालेले आहेत. मी वाजवतो म्हणजे देवावर उपकार करत नाही, त्याचे आशीर्वाद देवानं मला दिलेले. दावीद वाद्य वाजवत होता, त्याचे आशीर्वाद देवानं ते दिला. कोणते आशीर्वाद दिले? अहो मेंढर चालणारा राजगादीवरती बसला, किती मोठे आशीर्वाद मिळालेले आहेत. देवाने त्याने उपकार केले. काही गोष्टी करताना माझ्यामध्ये जर उपकाराची भावना असेल तर मला कशी आशीर्वाद मिळणार आहे? आता दुसरी मेंढराची क्वालिटी काय? त्या ठिकाणामध्ये म्हटलं मेंढरानं लोकर दिली पाहिजे. काय होतं माहिती का? मेंढरा लोकर देत नाही आणि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढर लोकर देत नाही, काय म्हणतात? परमेश्वर माझा. अरे मेंढपाळ जर तू आहे आणि तू जर मेंढर लोकर द्यायला पाहिजे ना. लोकर कुठे आहे तुमची? लोकरच नाही ना. गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत. पुन्हा शुनमी या ठिकाणची थोर स्त्री, तिच्या घरामध्ये दुष्काळ आहे, शेवटची भाकर आहे आणि तिची स्वतःची साक्ष आहे, मी खाणार आणि माझा मुलगा खाणार आणि मरून जाणार. बघा आता तिच्या घरामध्ये कमतरता आहे, सगळं तिचं संपलेलं आहे. तिला वाटतं भाकर खाणार आणि मरून जाणार. एलिया तिथं गेला आणि म्हणतो बाई मला पाणी आण बरं. ती पाणी आण. बाई कोरभर भाकर घेऊन ये. काय महाराज मला भाकर मागता? कोरभर भाकर आहे, माझा मुलगा खाऊन मरून जाणार आहे, तुम्हाला भाकर आण म्हणजे लोकर दे. आता मेंढरू आहे तर लोकर द्यायला पाहिजे. मेंढराने कुरकुर नाही करायला पाहिजे की कसं काय पाळक साहेबाला कळत नाही माझाच मुलगा. आता आपले जर निंबळकचे चर्चचे लोक असतील तर म्हणले असते काय पाळकाचं डोकं फिरले, आमच्याच घरात भाकर नाही, पाळकच आम्हाला भाकर मागायला लागले. पाळकाला कळत नाही का आमच्या घरात कमतरता आहे? उलट पाळकानं येऊन आमच्या घराला आशीर्वाद द्यायला पाहिजे, आमच्या घराला आशीर्वादित केलं पाहिजे. पण मेंढरानं लोकर दिली तर मेंढर आणि ती मेंढर ठरली जाणार आहे. इकडं मेंढर, इकडं ही जी स्त्री, तिने भाकर देऊन टाकली एलियाला. आता तिच्या गरजा आहेत, तिचा मुलगा, त्या मुलाला वाचवलं किंवा तिचा मुलगा मरू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि मग एलियानं भाकर खाल्ली, लोकर घेतली. आता लोकर घेतल्यावर काय झालं? एलिया म्हणतो बाई तुझ्या घरातली काटवत घेऊन ये, मला तिला आशीर्वाद द्यायचा. आणि शास्त्र सांगतं तिने काटवत आणली, एलियानं तिच्यावर प्रार्थना केली आणि 3.5 वर्षाचा पुरवठा देवानं तिला दिला. का? तो माझ्या सर्व गरजा पूर्ण करतो जेव्हा तुम्ही लोकर देता. लोकर द्या. लोकर दिल्याशिवाय तुम्ही कसं आशीर्वादित होणार आहे? तुम्ही लोकर दिलीच पाहिजे. जर तुम्ही मेंढरात तर तुम्हाला लोकर देता आली पाहिजे. काही लोकांना लोकरच द्यायला नकोय आणि ते काय म्हणतात माहिती का? परमेश्वराने आमच्या गरजा पूर्ण कराव्यात. हे लोक पाळक साहेब आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुम्हाला गाडी मिळावी, तुम्हाला 4 व्हीलरची गरज आहे, आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही प्रार्थना करता, आम्ही काय झोपा काढू का? मग तुम्हाला चांगलं घर मिळावं, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. तुम्ही लोकर दिली तर त्यांना चांगलं घर मिळेल, तुम्ही लोकर दिली तर ते गाडी घेतील ना. तुम्ही लोकरच देत नाही, तुमची लोकर झाकता. पण लक्षात ठेवा जर तुम्ही मेंढर आहात तर लोकर द्यायला शिका. आणि ती देत असताना सुद्धा मेंढरानं काय लिहिलं? वचन वाचा बरं. लोकर कातरणाऱ्या समोर
लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे. म्हणजे लोकर देताना मेंढराने काय केलं पाहिजे? गप्प राहील. बोला की जरा. लोकर देताना काय केलं पाहिजे? गप्प राहील. पण आम्ही बोंबलून बोंबलून सांगतो, आम्ही एवढा दशांश देतो आम्ही. अरे तू कुठला मेंढरू आहे? या हाताचं या हाताला कळता का म्हणे. मेंढर लोकर देताना कुठल्याही प्रकारचा आवाज करत नाही आणि आवाज केलेल्या गोष्टीचं कोणतंही प्रतिफळ देव मेंढरांना देत नाही. मेंढरानं लोकर द्यायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जर मेंढरा आहात तर लोकर द्या. तुम्हाला आर्थिक आशीर्वाद, तुमच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे, तर तुम्हाला जी गोष्ट प्रभूनं सांगितली त्या गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या विश्वासाप्रमाणे किंवा प्रभूनं तुम्हाला आज्ञा दिली, शास्त्रातली वचनं जी तुमच्यासाठी ठेवली, या वचनाच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित होण्यासाठी तुम्हाला लोकर द्यावी लागेल. वचनावरती विश्वास ठेवावा लागेल. ठीक आहे, तुम्ही कर्जबाजारी आहात. माझ्या चर्चमध्ये एक व्यक्ती होती. मी नेहमी कुठल्याही गावाला गेल्यावर ही साक्ष सांगितल्याशिवाय माझा उपदेश कधी संपवत नाही. जेव्हा जेव्हा लोकरी संबंधीचा विषय येतो. एक परिवार होता, त्यांच्या घरी मी प्रार्थनेला जात होतो. त्यांना देवाचं वचन शिकवलं. लक्षात आलं त्यांना देवाच्या वचनाचं महत्व, देवाचं वचन किती स्ट्रॉंगली आमच्याशी बोलत असतं. आणि त्यांना ते सांगितलं. कर्जबाजारी होते. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यास ते म्हटलं की आम्ही सुसाईड करणार आहे. कशासाठी सुसाईड करणार आहे? खूप कर्ज आमच्या डोक्यावरती झालं. मग आमची मुलं, आमच्या घरातले आमचे नातेवाईक तरी सांभाळतील. जर आम्ही जिवंत राहिलो तर लेकरं राहणार नाही. लेकरांना कोण सांभाळणार आहे? कोण त्यांचं शिक्षण करणार आहे? मी बसलो, समजावून सांगितलं असं नाहीये. प्रभूवरती विश्वास ठेवा, देव त्याच्यातनं मार्ग काढेल. रोज 3 तास 4 तास जाऊन त्यांची समजूत घालत होतो. नाही, देवावरती प्रेम करा, देवावरती विश्वास ठेवा. मग त्यांना कळलं दशांश देणं किती महत्वाचं आहे. मग त्यांनी ठरवलं की आपण दशांश प्रभूला द्यायचं. त्यांचं पाकिट माझ्याकडे आलं. नाव होतं त्याच्यावर. ते नाव वाचलं आणि मला माहिती होतं ते चांगला भला मोठा पगार त्यांच्याकडे. पण त्यांना पगार 167 रुपये, 200, 225 रुपये असा पगार आहे. पण त्यांना मोठा पगार होता. पण पगाराची स्लिप त्यांनी दाखवली. त्या दिवशी मी पाहिलं त्यांचा पगार 167 रुपये पगार आणि दशांश त्यांचा पाहिला 2750 रुपये. मी म्हटलं तुमची पगार एवढीशी कमी आहे आणि तुम्ही एवढा मोठा दशांश कसं काय दिला? ते म्हटले की पगार तर आमचा मोठा आहे, आम्ही कर्ज केलं त्याच्यामुळे आमचा पगार कटिंग होतो आणि त्यामुळे आमचं घर चालवण्यासाठी आम्हाला सावकाराकडनं पैसे घ्यावे लागतात आणि आम्हाला हे पण कळलं आपण देवाला दिल्याशिवाय आशीर्वादित होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही घर चालवण्यासाठी सावकाराकडनं पैसे काढतो, घर चालवतो. मग आता देवाचं देवाला देण्यासाठी का आम्ही कर्ज काढू नये? बरं त्याच्याने काय फरक पडणार आहे? आमचं किती कर्ज वाढणार आहे? आणि त्या परिवारानं ते न चुकता इकडे घर चालवण्यासाठी आणि आम्ही पाहतो की त्यांनी त्यांचं घर आणि चर्च या सगळ्याचा बॅलन्स करत करत त्यांनी ते सगळं काही चर्चला देत आले. एक दिवशी मला त्यांच्या परिवाराकडे पाहिल्यावर मी अचंबित झालो. जेव्हा ते देवाचा नियम कुलोकर देत गेले ना, त्यांचं कर्ज नातेवाईकाने फेडलं. एवढंच नव्हे, ज्यांची पगार कमी होती ना त्यांची मुलं मोठ्या हुद्द्यावरती कामाला लागले आणि देवाने त्यांना आर्थिक बाजूने समृद्ध केलं. का? कारण बायबल सांगतो तुमच्या गरजा लोकरीच्या द्वारे पूर्ण होतात. लोकर द्या. तुम्हाला स्वर्गातनं समृद्ध होण्याचा मार्ग दुसरा नाहीच आहे. तेव्हा आम्हाला समृद्ध व्हायचंय, गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. अहो कशा गरजा पूर्ण होणार आहेत? विधवा जर तिच्या घरातली भाकर एरियाला देत नाही, लोकर देत नाही, 3.5 वर्षाचा पुरवठा तिला कसा प्राप्त होणार आहे? डोंगरावरती 5 भाकरे 2 मासे जर तो मुलगा येशूच्या हातामध्ये देत नाही, त्यानं त्याच्याच डब्याची काळजी केली, तर मला हा प्रश्न पडतो 12 टोपल्या तुम्हाला कशा मिळणार आहेत? 12 टोपल्या तुमच्याकडे कशा येणार आहेत? देवाचा नियम आहे जेव्हा लोकर तुम्ही आणि मेंढपाळाला देता तर मेंढपाळ तुमच्या गरजा पूर्ण करतो. एखादा मेंढरू लोकरच देत नाही, मेंढपाळ कशाला त्याला चारायला घेऊन जाईल? काही मेंढरा अशक्त असतात, ते लोकर देतच नाही. मेंढपाळ म्हणतो राहू द्यायला इथंच, कशाला वर डोंगरावरती घेऊन जाईल? पण जी मेंढर लोकर देतात ना, मेंढपाळ त्यांना हिरव्यागार कुरणामध्ये चरवत असतो. लक्षात ठेवा, मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो, पण मेंढरांनी लोकर द्यायला पुढे आलं पाहिजे. लोकर म्हणजे प्रार्थना पण आहे, नुसतं देणं नाही हो. लोकर म्हणजे प्रार्थना आहे. आज मेंढर प्रार्थना देत नाही. मेंढरांची सवय काय, त्यांनाच वाटतं कोणीतरी येऊन आमच्यासाठी प्रार्थना करावी.
एखादा भविष्यवक्ता, एखादा मोठा प्रॉफिट, एखादा संदेष्टा, त्याने आमच्यासाठी प्रार्थना करावी, त्यानं मला सांगावं अशा अशा तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडणार आहे. परंतु तसं घडणार नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थना करा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना एक लोकर आहे. प्रार्थनेची लोकर लोक देत नाहीये, त्यांना व्यक्तिगत प्रार्थना माहित नाही ना. अहो ही तुमची लोकर आहे. आज हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही सकाळी उठल्यावर देवाजवळ किती वेळा प्रार्थना करता? दानियल, ज्या दानियला संबंधानं म्हटलं, त्यानं नित्य नियमाप्रमाणे प्रार्थना करायला सुरुवात केली. जरी राजाचं फरमान होतं आज प्रार्थना करायची नाही, पण दानियलानं जशी त्याची प्रार्थनेची पद्धत आहे तशीच प्रार्थना केली. त्याने खिडकी उघडली, यरुशलेमेकडे तोंड करून प्रार्थना केली. कारण दानियलाला माहिती आहे गरजा पूर्ण करणारा देव आहे. म्हणून दानियल सिंहाच्या गुहेमध्ये पडला, पण देवानं सिंहाची तोंड बंद केली. गरजेच्या वेळी तो धावून आला. ही तुमची लोकर आहे प्रियानो. तुमची गरज माहिती आहे देवाला, तुमची गरज माहिती आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, प्रभू माझी गरज तुला ठाऊक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तो तुमची गरज त्याच्या सामर्थ्यानुरूप पूर्ण करेल. त्याची संपत्ती बरं का, तुमच्या उपलब्ध गोष्टीवर तुमच्या गरजा नाही पूर्ण होणार. तुमच्याकडे किती आहे, तुमच्याकडे काय ज्ञान आहे, तुम्ही कशा पद्धतीने सगळं काही करणार आहे. मला आठवतं मागच्या दिवसामध्ये एक मुलगी चर्चमध्ये नुकतंच तिचं नर्सिंग पूर्ण तिने केलं होतं. एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ती लागली. मग तिचा पहिला पगार मला वाटतं काहीतरी 12-15 हजार तिचा पगार होता. ती आली घेऊन, चर्च बांधत होतो. ती म्हटली, पास्टर हा माझा पहिला पगार चर्चसाठी मी ठेवणार नाही, माझी इच्छा आहे चर्चला तुम्ही तो घ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. हा माझा पहिला पगार मी चर्चला दिला, पण चर्च बांधतोय चालू आहे तोपर्यंत देवानं मला गव्हर्नमेंट नोकरी द्यावी. का तर गव्हर्नमेंट नोकरीचा पहिला पगार मला चर्चला द्यायचा आहे. आणि ती परीक्षा द्यायला लागली बरं का. सगळ्या परीक्षेत तिला कमी गुण मिळायचे. आणि तिचे आई वडील तिला हसायचे. ते म्हणायचे, तुला तू एवढं मेहनत करते तुला ते फळच मिळत नाही, कशा प्रकारचं तुझं जीवन आहे. ते ती आईला सांगायची, वडिलांना सांगायची, प्रभू मला देणार. कसं गव्हर्नमेंट सर्व्हिस देत नाही ते मी पाहते. आणि मग तिने नोकरी पण सोडली. म्हणले आता जोपर्यंत सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत मी कामच करणार नाही. आणि मग ते आले, पास्टर मी काम करणार नाही. तिची आई वडील, हिला सांगावं समजावून, ती काम करायचं नाही म्हणते. मी तिला म्हटलं, बाळा जोपर्यंत सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत तू हे काम कर. ती म्हटली, नाही मला त्रास देतात, मी जाणारच नाही. आणि देवाने मला सरकारी नोकरी द्यायची. कशासाठी द्यायची? चर्चला पहिला पगार मला द्यायचा. आता लोकर द्यायला तयार आहे म्हटल्यावर देव तुमच्या गरजा पूर्ण, तो परमेश्वर माझा मला काही उन. आता मेंढर जर लोकर द्यायला तयार आहे तर मेंढपाळ गरजा भागवायला तयार आहे. आता त्या मुलीने बऱ्याच वेळा परीक्षा दिली. तिच्या डोक्यात काय आलं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन परीक्षा द्यायची जिथं मेरिट कमी आहे. आणि काय झालं माहिती का, ती पोरगी दुसरीकडे गेली आणि तिने परीक्षा दिली. आणि परीक्षा दिल्यावर बरोबर जेवढे मार्क लागतात तेवढेच मार्क तिला पडले. आणि गव्हर्नमेंट मध्ये ती सिलेक्ट झाली. का? जेव्हा मेंढर लोकर देतात तेव्हा देव गरजा पूर्ण करतो. मेंढराणी लोकर दिली पाहिजे, मग देव गरजा पूर्ण करतो. मेंढरं काय करतात, आम्ही अशक्त आहोत, पाळक साहेब तुम्हीच आमच्यासाठी प्रार्थना करा, आमची परिस्थिती सुधारावी. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला लोकर द्यावी लागेल. लोकर देणारे मेंढरं धष्टपुष्ट असतात. जी मेंढरं लोकर देत नाही ती मेंढरं अशक्त असतात. आता तुमच्या हातामध्ये अशक्त बनून जीवन जगायचं का धष्टपुष्ट बनून लोकांसमोर साक्षीचं जीवन जगायचं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उन पडणार नाही. आज रात्री तुम्हाला डंके की चोट पर सांगतो, जर मेंढर बनाल तर तुमच्या घरामध्ये रेलचेल असणार आहे. जर लोकर द्याल तर तुमच्या घरामध्ये रेलचेल असणार आहे. आज आमचा ख्रिस्ती विश्वास आम्हाला शिकवतो मेंढरू बनावं, मेंढरू बनावं. जेव्हा तुम्ही मेंढरू बनाल तर देव तुमच्यासाठी भरपुरी देणार आहे. भरपुरी हो. सगळ्यात मोठी समस्या आमची काय, आम्हाला असं वाटतं देवानं आकाश कपाट आमच्यासाठी खुली करावी. आणि आम्ही म्हणतो ना, देवा आकाश कपाट उघडून मावणार नाही तेवढे आशीर्वाद दे. आणि मेंढरांना ज्यास लोकर द्यायचा समय येतो त्यास मेंढर फाटक्या नोटा चिल्लर शोधतात. मग त्या मेंढरांना आकाश कपाटाचे आशीर्वाद कसे मिळतील, जेव्हा मेंढर देवासाठी सर्व काही खुलं करतात, गप्प राहतात. देवा जेवढी पाहिजे तेवढी लोकर घे. मेंढर कधी मेंढपाला म्हणत नाही थोडंच काप ना.
त्या मेंढर म्हणतात का सगळं नको काढू, थोडंसं राहू दे मला. मेंढपाला जेवढं पाहिजे तेवढं तू घे, आम्हाला माहितीये याच्यावर पण तुझ्यामुळेच उगवणार आहे. आज लोकर गेली म्हणून माझं शरीर उघडं असलं तर लोक, अरे वैशिष्ट्य असे हो पहा, कधी कधी केस गळायला लागले ना ते तर टक्कल करायला पाहिजे, आणि टक्कल केलं की जास्त केस येतात नाही का, असं म्हणतात. मेंढरांना पण भरपूर केस यायला पाहिजे, तर मेंढरांना टक्कल तर केलं पाहिजे ना, सगळं रिकामं तर व्हायला पाहिजे ना. जोपर्यंत रिकामं होत नाही, म्हणून काना गावामध्ये प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, मरीकडे गेले ते म्हटले द्राक्षरस संपला जरा येशू, आणि त्या मरीला म्हटलं द्राक्षरस संपला. मरिया येशूकडे आली, येशू लग्नातला द्राक्षरस संपला. बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी पद्धत वेगळी आहे, मी तू सांगते म्हणून करणार नाही, मी ह्याच्यात सांगतो तसं घडलं पाहिजे, हे सांगतो याच्यातलं फॉलो त्यांनी केलं पाहिजे. मग तिथं मरिया म्हणती हा जे सांगतो ते करा बरं का, हा काय माझं ऐकत नाही. मग येशूकडे आले, काय करायचं प्रभूजी, द्राक्षरस तर आम्हाला पाहिजे, संपलाय. तर म्हटलं दगडी रांजण रिकामी करा. आता विचार करा, 5 भाकरी 2 मासे घेतले, त्याच्यावर येशूने आशीर्वाद दिला, 12 टोपल्याचे आशीर्वाद आले. आता रांजणामध्ये थोडंसं पाणी होतं, येशूने त्याला आशीर्वादित करून एक प्याला घ्यायला पाहिजे होता, ओतला, परत द्राक्षरस यायला पाहिजे. येशूने तसं केलं नाही. तो म्हटला पहिले रिकामं करा, पहिले लोकर द्या, पहिलं रिकामं व्हा. आता म्हटला दगडी रांजण पाण्यानं भरा, आधी रिकामे केले मग पाण्यानं भरले. काय अर्थ होतो, मेंढर ज्यावेळेस रिकामे होतात, लोकर कातली जाते ना, त्यावेळेस देवाचं वचन तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे, भरलं पाहिजे देवाच्या वचनाने तुमचं मुख. मी गरीब नाही, माझा पुरवठा करणारा जेहोवा जायरा, माय प्रोव्हायडर, देव माझा पुरवठा, देव माझा सहाय्य करता, हे शब्द बोलून तुमचं रांजण तुम्ही पाण्यानं भराल. आज पाणी आहे, पण जेव्हा येशू डोकावेल त्या पाण्याचा द्राक्षरस झालेला तुम्हाला दिसेल. हे तुमच्या आत्मिक जीवनाचं गमक आहे, हे तुमच्या आत्मिक जीवनाला भक्कम करतं, मजबूत करतं. म्हणून मेंढरू बनण्यासाठी आणखीन एक क्वालिटी काय, मेंढरानं लोकर द्यावी, पण गप्प बसून द्यावी. कशी गप्प लोकर द्यायची, वाचा बरं वचन, परत वाचा. हा, वधवास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, म्हणजे मेंढरानं लोकर देताना गप्प राहायला पाहिजे. मेंढरानं लोकर बद्दल नाही बोललं पाहिजे. एक मेंढरू दुसऱ्या मेंढराच्या कानात कधी जाऊन सांगत नाही बरं का, असं नाही विचारत त्या मेंढराला तू किती किलो लोकर दिली, आणि ते मेंढरू त्या मेंढराच्या कानात जाऊन नाही सांगत नाही माझी लोकर तुझ्या लोकरीपेक्षा जास्त आहे. ते फक्त जाहिरातीमध्ये असतं नाही का, मेरी उसकी शर्ट मेरे शर्ट से ज्यादा सफेद कैसी, ते फक्त जाहिरातीमध्ये असतं. आणि आता चर्चमध्ये पण जाहिरातच चालू आहे नाही का, कुणी किती दान दिलं, डंके की चोट पे. मेंढराने लोकर दिल्याबद्दल बोललेच नाही, गप्प राहिले. म्हणून जेव्हा तुम्ही लोकर म्हणून मेंढरू म्हणून मेंढपाला लोकर देता, ते याच्यासाठी बोलू नका का, तर मेंढपाळ तुमची गरज भागवणार आहे, म्हणून तुम्ही त्याची वाच्यता पण कुठं करू नका, कुठेच वाच्यता करू नका. मग मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही देता देवाची आज्ञा म्हणून तुम्ही देत आहात. आणि कशासाठी माहिती का, बायबल सांगतं ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने. आणि देव देताना कसं म्हणतो, हलवून, दाबून आणि शिगोशिग भरून देतो प्रियानो. हे मेंढराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मेंढरानं दुसरी गोष्ट लोकर दिली पाहिजे. एकच गोष्ट, खरं तर जवळजवळ 7 गोष्टी आहेत, परंतु एकच गोष्ट मला पाहावी लागेल, कारण तुम्हाला लांब जायचंय आणि 9:30 झालेली आहेत. त्यामुळं एकच मुद्दा पाहून मी संपवेल. मत्तयाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 16 वचन, मत्तय 10:16, एक लास्ट. मत्तयाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 16 वचन पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे, तसे मी तुम्हाला पाठवतो, तसे मी तुम्हाला पाठवतो.
म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुद्र विवाह. आता लांडग्यामध्ये मेंढर राहतात, पण मेंढराने चतुर राहायला पाहिजे. काय मेंढराचं वैशिष्ट्य? मेंढर त्यानं त्या लांडग्यांमध्ये सुद्धा स्वतःला जपलं पाहिजे. लांडगा येणार आणि खाणार आहे. आता लांडग्याचं वैशिष्ट्य असं म्हटलं की तो लांडगा मेंढराची कातडी पांघरून येतो, पण मेंढराने ओळखलं पाहिजे हा लांडगा आहे. प्रॉब्लेम काय माहिती का? मेंढर चतुरच नाहीत हो, चतुरच नाहीत मेंढर. तो लांडगा शिरलाय घरामध्ये का त्यांना आणखीन कोण शिरलं हेच त्यांच्या लक्षात येत नाही. खरंच तो तुम्हाला टिकवतो आणि तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढवतो, तुम्हाला कशा प्रकारे आत्मिक जीवनामध्ये पुढे घेऊन चाललेला आहे. लांडगा येतो आणि सांगतो येशूला बायको आहे, यरुशलेम माता. गेलीच मेंढर त्याच्या माग. घ्या बाप्तिस्मा त्याचा पण, घ्या बाप्तिस्मा याचा पण. तुम्ही लांडग्यांमध्ये राहिलेला आहात. ते लांडगे तुमच्या घरामध्ये येऊन तुमचं आत्मिक जीवन संपवण्याचं काम करत आहेत. नाही लक्षात मेंढरांच्या. कोण येतं, कशा प्रकारचं शिक्षण देतं, त्या शिक्षणानं तुमच्या घरामध्ये कशा प्रकारचे शाप येतात हे पण तुम्हाला सांगितलं. शास्त्रामध्ये योहानाच्या पत्रामध्ये असं म्हटलं, असं आम्ही सांगत असेल याच्यापेक्षा वेगळी सुवार्ता कोण स्वर्गातल्या देवदूतांनी जाऊन सांगितली तरी तो देवदूताची सुवार्ता तुम्ही विश्वास ठेवू नका. जी सुवार्ता तुम्ही देवापासून ऐकली, ज्या सेवकांनी तुम्हाला सुवार्ता सांगितल्या. आता लोक बघा, काय येशू ख्रिस्ताला बायको होती आणि तिचं नाव यरुशलेम माता, ती सून आहे देवाची. आणि ते तत्व काय सांगतात? ते सांगतात जर देवाला बायको नव्हती तर हवा कशी काय तयार झाली, कोणापासून तयार झाली, कसं काय देवाला कळलं की स्त्रीचं अंग असं असलं पाहिजे? कारण कुठंतरी देवाला बायको होती आणि मग देवाला बायको होती, त्या बायकोपासून येशूचा जन्म झाला. याच्यात कुठे आत्मिक? मग आता देव जर तुम्ही जर अशा गोष्टी करायला लागल्या की देव आणि त्याला जसं आम्हाला जन्म देण्यासाठी या ठिकाणामध्ये स्त्रीची गरज आहे, तसं देवाला पण जन्म देण्यासाठी स्त्रीची गरज आहे. मग बायबलमध्ये लिहिलं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला, कारण आमच्यामध्ये वस्ती केली. मग ह्या वचनाला कुठे ठेवता तुम्ही सांगा बरं? आता तुम्ही लांडगे तर तुमच्यामध्ये शिरले, मेंढरांची डोकी भडकवली, मेंढर बिथरली मेंढर आणि ते आता त्याच्या मागे पळायला लागले. आधी जात होते येशूच्या नावानं बाप्तिस्मा घेत होते, आता वाट कुणाची बघायला लागले? ते म्हणते ती येशूची आई आहे आणि ती मरियम ती जी यरुशलेम माता आहे आणि ती आई असणार आहे. अरे तुम्ही लांडग्यांमध्ये राहून चतुर राहा का? तर तुमच्याकडे देवाचं वचन नाही आहे. कोण पण येऊन तुम्हाला काय पण शिक्षण देतं आणि त्या शिक्षा पण. आता विचार करा, सगळ्याला स्वर्गामध्ये जायचंय आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. बघा, आता एक तरुण येशूकडे येऊन प्रश्न त्याने विचारला. एक स्त्री होती, त्या स्त्रीचा नवरा मेला आणि देवाच्या वचनात जुन्या करात नियम होता, जर त्या स्त्रीचा नवरा मेला तर त्या स्त्रीनं त्याच्या भावावर लग्न करायचं. मग तो की तसं झालं, पहिला नवरा मेला मग भावावर लग्न केलं, मग दुसरा नवरा मेला मग ते अजून लोकांबरोबर लग्न केलं. स्वर्गात ती कुणाची पत्नी असणार आहे? बघा बरं का, लांडग्यांना चतुर करण्यासाठी, मेंढराला चतुर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आता येशू काय म्हणतो माहिती का? स्वर्गामध्ये सगळे देवदूतासारखे असणार आहे. देवदूत लग्न करत नाहीत आणि करून घेत नाहीत. आता स्वर्गातल्या देवदूताला येशू लग्न करू देत नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं, 1,44,000 स्त्री संघानं मलिन झालेले लोक, 1,44,000 त्यांनी लग्नच केलं नाही आणि त्या 1,44,000ला स्वर्गामध्ये प्रवेश आहे. मग आता देवदूताला लग्न करू देत नाही. 1,44,000 12,000 एका वंशाचे असे 1,44,000 बिना लग्नाचे त्यांना स्वर्गात पहिली एंट्री, ते स्वर्गामध्ये पहिल्यांदा. आता विचार करा, स्वर्गामध्ये बिना लग्नाचे गेले, देवदूत लग्न करत नाही आणि देव लग्न करतो. देवदूताला लग्न करू देत नाही. 1,44,000 बिना लग्नाचे. आणि आमचं तत्व काय? देवाचं लग्न झालं, येशूचं पण लग्न झालं, येशूला पण बायको आहे. मग आता या देवावर मी का विश्वास ठेवावा, जो देव स्वतः लग्न करतो, देवदूताला पण लग्न करू देत नाही आणि 1,44,000 बिन लग्नाचे त्यांना पण स्वर्गामध्ये घेतो. अहो, म्हणून तर म्हणतो ना, मेंढरच मूर्ख आहेत.
काय सांगेल त्याच्यावर ते विश्वास ठेवतात. परमेश्वर माझा मला काही, पण कोणाला उलं पडणार नाही. जी मेंढर चतुर आहे त्यांना उलं पडणार नाही. मेंढराने चतुर असलं पाहिजे हो. ते नाही, तुमच्या पाळकाला काही कळत नाही. माझ्या चर्चमध्ये एक जण घुसला होता असंच. मी म्हटलं आला की मला फोन कर. त्याला काय माहित मी पाळक आहे. मग तो आला, बसला, सांगायला लागला. म्हटलं मला पण तुमच्या बायबल मधलं पाहिजे, सांगा ना मला समजव. मग त्यांनी काढलं बायबल, मग कॅसेट लावली, सगळं. म्हटलं किती छान. त्यांनी पण दाखवलं, मिरॅकल दाखवायला लागले. एवढे मिरॅकल, एवढ्या लोकांचं जीवन बदललं. आणि ते सगळं बघितलं. एक शंका म्हणून तुम्हाला विचारतो. म्हणता ना येशूची बायको आहे. मग त्याला ते वचन वाचायचं. म्हटलं हे वाचा वचन, याच्यात काय लिहिलं? देवदूत लग्न करत नाही, करून घेत नाही. मग येशूनं पित्यानं लग्न करून बसला, पुत्र लग्न करून बसला, येशूला बायको, देवाला बायको, आणि देवदूतांनी काय घोडं मारलं स्वर्गामध्ये? त्यांना बायकोच नाही. त्यांनी काय घोडं मारलं? सांगा बरं याचं उत्तर मला. मग तुम पास्टर हो क्या? हा मी पास्टर हो. माझ्या मेंढरांना मी भटकू देत नाही. माझ्या मेंढरांना मी चतुर करतो. उठतो का दार लावून करू तुझी हजामत. मेंढरांनो चतुर व्हा. तुमचे आशीर्वाद तुमच्या भोळेपणाने निघून जातील. पण मेंढर चतुर असतील तर देव त्यांना भरपुरीचे आशीर्वाद देणार आहे. भरपुरीचे आशीर्वाद, भरपुरीचे आशीर्वाद. काही शंका असेल तर तुमच्या पास्टरला विचारा, जो तुम्हाला मेंढरा आणि हिरव्यागार कुटुंबामध्ये चारत आहे. चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागून आपलं आत्मिक जीवन उद्ध्वस्त करू नका. जर आत्मिक जीवनाची काळजी असेल, कोणाच्या गरजा पूर्ण होतात? कोणाच्या गरजा पूर्ण होणार आहे? कोणाला कमी पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. आज रात्री परमेश्वर तुम्हाला काही उणं पडू देणार नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या मेंढरांनो, इकडं तिकडं भरकटू नका. भरकटण्याचा प्रसंग आला तर देवाच्या वचनाचा आधार घ्या. माणसं फसवतील पण देवाचं वचन तुम्हाला कधी फसवणार नाही. देवाचं वचन तुम्हाला कधी भरकटू देणार नाही. देवाचं वचन तुम्हाला समृद्ध करणार आहे. देवाचं वचन तुमची पुनर्बांधणी करणार आहे. आणि आज रात्री एक गोष्ट मला तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या, तुमचा देव इतका महान देव आहे. जेव्हा तुम्ही त्याचे मेंढर बनाल त्या तुमच्या सगळ्या गरजा गौरवानं समृद्धीने पूर्ण करणार आहे. तुम्ही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये राहावं असं त्याला वाटत नाही, तर तुमची स्थिती बदलावी, तुमची परिस्थिती बदलावी. तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं चर्च, तुमची मंडळी, सगळ्या गोष्टीमध्ये जर फरक व्हायला पाहिजे तर म्हणा, देवा मी तुझा मेंढरू आहे, मी तुझा मेंढरू आहे प्रभू. आणि मी ओरडेल, जिथं मी पडलो तिथं मी ओरडेल. कदाचित आज रात्री तुम्ही काही गोष्टी चुकीच्या तुमच्या जीवनामध्ये केलेल्या असतील, परंतु आज देवाला हाक मारा आणि म्हणा, देवा मी चुकलो, देवा मी चुकले, आता मला पुन्हा एकदा उभं राहायचंय, मला तुझा मेंढरू बनायचंय. जेव्हा तुम्ही मेंढर बनाल आणि करार कराल, आज रात्री देवाचा निश्चय तुमच्या संबंधात असेल, मी तुला काही कमी पडू देणार नाही, मी तुझ्या गरजा पूर्ण करेल. कारण देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्ध असावं, देवाची इच्छा आहे तुम्ही निरोगी असावं, देवाची इच्छा आहे की तुमचा परिवार आनंदानं परिपूर्ण असावा. परंतु कोण म्हणेल, परमेश्वरा मी तुझं मेंढरू म्हणून तुझ्याकडे आलेली आहे. कोण म्हणेल देवा मी तुझं मेंढरू आहे? कोण म्हणेल प्रभूजी तुम्ही फक्त म्हटला मला गरजा भागव, पण तुम्ही कधीच म्हटला नाही मला तुझा मेंढरू बनायचं आहे. लोकर कातरणाऱ्या समोर मेंढरू जसं गप्प राहिलं, तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक निर्णय घेता आला पाहिजे. मूक उघडेल तर सेवेसाठी उघडेल. सेवा करतो याची प्रौढी नाही मिरवणार, देवाला देतो याची प्रौढी नाही मिरवणार. मेंढरू म्हणून खाली मान घालून म्हणेल, प्रभू जे माझं कर्तव्य होतं ते मी करत आलो आणि यातले आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत. कर्तव्य होतं प्रिया. आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल, लांडग्यामध्ये राहून सुद्धा मेंढर चतुर राहिले. खूप लांडगे आहेत, ते लांडगे तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत आहेत. नीट ऐका, या मंडळीचा माझा काही संबंध नाहीये, परंतु एक गोष्ट जाता जाता मी तुम्हाला सांगेल, देवाच्या वचनाचा अधिकार देऊन मी तुम्हाला सांगतो, चतुर राहा, फसू नका. जर फसाल लोकर चुकीच्या ठिकाणात जाईल. बरं, लोकर नेणारा नुसती लोकर नेणार नाही, एक दिवशी तो तुम्हाला कापणार पण आहे, हत्या होणार आहे, सगळं गमावून बसणार आहे. स्वर्ग राज्य, शांती,
प्रभूमधला आनंद या सगळ्या गोष्टी गमावण्यापेक्षा मेंढरू म्हणून देवासमोर नम्र व्हा आणि प्रभूला म्हणा, प्रभू कालपर्यंत मला मी काय आहे समजलं नाही, पण आज मला समजलं, मला घोडा उंट ताकदवान व्यक्ती बनू नको, पण मेंढरू बनवून तुझ्या समोर नम्र बनव. का तर मेंढरू बनून मला तुझ्यापासून संरक्षण हवं आहे, तुझ्यापासून संरक्षण हवं आहे. संरक्षणाची हमी फक्त देवच तुम्हाला देत आहे. देवाचे प्रिय लोक, आता हा समय प्रभूच्या जवळ जाण्याचा समय. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया. क्वायर पुढे येईल, आपले डोळे बंद करा. काहीतरी परमेश्वर अद्भुत करणार आहे, आमचा विश्वास आहे. काहीतरी प्रभू करणार आहे. आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करा. आज तुम्ही मोठ्या आशेनं या सभेसाठी आलेला आहात, मला माहिती आहे. ओ रबा शाका नामा